आणि यानंतर आता बातमी आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंची। दुबेंनी पुन्हा एकदा मराठीवरून ठाकरे बंधूंना डिवचलंय। मुंबईत 30%च मराठी आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकांनंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघेही संपणार असल्याचा निशाणा दुबेंनी साधलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा डिवचलं। मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दोघेही संपतील असं निशिकांत दुबे म्हणाले। इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा। ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी, क्योंकि वो जो पैसा कमाने का एक साधन है, जब वो खत्म हो जाएगा और सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा। ठीक है, खत्म होने के बाद हम निशिकांत दुबे को बुलाएंगे मुंबई में और दिखाएंगे कौन खत्म हो गया है। आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे। फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू। ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर दुबेंनी पुन्हा एकदा मराठीवरून वाद पेटवण्याचा प्रयत्न केला। मुंबईमध्ये फक्त 30% मराठी आहेत असं दुबेंनी म्हटलं। केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं। मी तर निशिकांत दुबे, चौबे, पांडे कोण आहे ते याने मी ओळखत नाही, परंतु हे दुबे, चौबे, पांडे जे आहेत ते अशाच पद्धतीचं राजकीय वक्तव्य करून स्वतःचा काहीतरी फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची शांतता जी आहे ती बदलवत असेल किंवा बिघडवत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेध व्हायला हवा। दुबे एवढ्यावरच थांबले नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राला तयार करण्यात उत्तर प्रदेश आणि बिहारींचे योगदान आहे असं सांगून मराठी विरुद्ध अमराठी वादाची फोडणी सुद्धा त्याने दिली। मेरा ये कहना है कि महाराष्ट्र बनाने में, मुंबई बनाने में उत्तर प्रदेश, बिहार और हिंदी भाषियों का बड़ा योगदान रहा है। और आज भी जो आपकी इकोनॉमी है उस इकोनॉमी में हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। हम ये नहीं करें कि हम ही केवल कंट्रीब्यूट कर रहे हैं, लेकिन हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। आप किस आधार पर मारपीट करते हो? निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत। काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत, त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील। त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलेही वक्तव्य करू नये। दुबे भाजपचे खासदार आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांनीच दुबेंचे कानही टोचले। आता दुबे एवढ्यावरच थांबणार का ते दिसेलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।